हॅलो स्टुडंट, एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 4 आपण बघत होतो. त्यातले एक एक्झाम्पल कालच्या तासाला झालं होतं. उरलेले एक्झाम्पल आता आपण बघूया. टर्म जी आहे ती अशी आहे, डिफरन्शिएट दिस फंक्शन साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ह्या टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी पहिली जी व्हॅल्यू आहे ती u सपोज करूया आणि दुसरी टर्म v सपोज करूया. टर्म इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्ममध्ये आहे आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री जेव्हा असतं तेव्हा आपल्याला त्याचं सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित घ्यायचं असतं. ती टर्म ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्वेशन नंतर तुम्हाला लक्षात येईल हा आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करण्याचा प्रॉब्लेम आहे. सबस्टिट्यूट या केसमध्ये काय करायचं, x इज इक्वल टू टॅन थीटा आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. 2 थीटाचा आपला फॉर्म्युला आहे. सेम टर्म तिथे आहे, टॅन थीटानीच व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. For both these cases, we get sin inverse 2 tan theta upon 1 plus tan square theta. So v is equal to same process, cos inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. आणि 2 theta चा जो फॉर्म्युला आहे तो घेऊया. या टर्मनुसार याची व्हॅल्यू होईल sin 2 theta चा आपला फॉर्म्युला आणि टर्म डिराइव्ह होईल 2 थीटा. सेम प्रोसिजर इथे cos इन्व्हर्स ऑफ cos ऑफ 2 थीटा येईल आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री कॅन्सल केले 2 थीटा. आता ह्या स्टेजला ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि सबस्टिट्यूशन एकच असल्यामुळे आपण डायरेक्ट ह्याला थीटाने डिफरन्शिएट करू शकतो. व्हॅल्यू येईल आपली du अपॉन d थीटा इज इक्वल टू 2 आणि सेम इथे टर्म आहे dv अपॉन d थीटा इज इक्वल टू 2. ही जी टर्म आहे याच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. du अपॉन d थीटा अपॉन dv अपॉन d थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ही टर्म पण 2 च आहे, अपॉन 2 2 गेट कॅन्सल, टर्म येईल 1. म्हणजे आपला du अपॉन dv चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आला आपला 1. यावेळी आपण ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. ही टर्म आपण सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह केली. नेक्स्ट टर्म आपण सॉल्व्ह करूया. डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन दिलंय टॅन इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये. आता मी हे पूर्ण प्रॉब्लेम नाही लिहित, डायरेक्ट टर्म्स ज्या आहेत त्या लिहिते. डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन टॅन इन्व्हर्स ऑफ x upon square root of 1 minus x square. v is equal to किंवा with respect to term दिली आहे sec inverse of 1 upon 2x square minus 1. या केसमध्ये मात्र तुम्हाला आता सबस्टिट्यूशन जे आहे ते व्यवस्थित बघावं लागेल आणि त्या पद्धतीने सबस्टिट्यूशन मेथड यूज करता येईल. सबस्टिट्यूशनच मेथड आहे कारण इथे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर टर्म आली आहे आणि ही टर्म आपण 1 अपॉनच्या फॉर्ममध्ये आली आहे. त्यामुळे एक प्रॉपर्टी आपण किंवा फॉर्म्युला बघितला होता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा, तो यूज करूया. हे रेसिप्रोकल पाहिजे असेल तर ह्याचा पण रेसिप्रोकल येईल. म्हणजे हा येईल कॉस इन्व्हर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1 आणि बेसिक जो फॉर्म्युला आहे आपल्याला दिसतोय 2x स्क्वेअर मायनस 1 म्हणजे कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला दिसतोय. त्यामुळे जिथे सबस्टिट्यूट आपल्याला कॉस थीटा सबस्टिट्यूट करून घ्यावं लागेल. इथे पण तुम्ही आयदर कॉस थीटा सबस्टिट्यूट करू शकता किंवा साइन थीटा. तिथे जर कॉस असेल तर आपल्याकडे ह्याला ऑप्शन आहे, ह्याला ऑप्शन नाही आहे. ह्याला मात्र ऑप्शन्स आहेत. आयदर तुम्ही कॉस थीटा सबस्टिट्यूट करू शकता किंवा साइन थीटा. तिथे कॉस थीटा म्हणून येतं पण आपण कॉस थीटा सबस्टिट्यूट करूया. दोघांना मिळून एकदाच आपण सबस्टिट्यूशन घेऊया. x इज इक्वल टू कॉस थीटा. ही जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर पहिली टर्म काय होईल, टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आणि आपल्याला माहिती आहे फंडामेंटल आयडेंटिटी डिनॉमिनेटरला दिसते, त्याची व्हॅल्यू जी आहे ती स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर थीटा येईल. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, टर्म इन कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि कॉस अपॉन साइन म्हणजे आपली टर्म असते कॉट. सो टॅन इन्व्हर्स ऑफ कॉट थीटा. बाहेर टॅन इन्व्हर्स आहे, आतमध्ये कॉट आहे. त्यामुळे बाय युजिंग अलाइड अँगल किंवा फॉर्म्युला टॅन of pi by 2 first quadrant
theta. So tan inverse can get cancel. Pi by 2 minus theta. ही टर्म u ची व्हॅल्यू आपली फायनल झाली. सेम प्रोसिजर आता आपण v च्या टर्म साठी करणार आहोत. v ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यात हे सबस्टिट्यूशन येईल. cos इनवर्स ऑफ 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. 2 थीटाचा आपला बेसिक फॉर्म्युला आहे तो घ्या. cos 2 थीटा इनवर्स ट्रिग्नोमेट्री डायरेक्ट कॅन्सल होईल आणि टर्म येईल 2 थीटाच्या फॉर्ममध्ये. हा आला पाय बाय 2 मायनस थीटा आणि हा आला 2 थीटा. आता दोन्ही टर्म मी शेजारी लिहून घेते आणि एकदा सगळं डिफरन्शिएट करते. सो u इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस थीटा अँड v इज इक्वल टू 2 थीटा. या दोन्ही टर्मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. एक प्लस घेते मी du अपॉन d थीटा. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि विथ रिस्पेक्ट टू थीटाची व्हॅल्यू आहे -1. ही टर्म इथे कंप्लीट झाली. dv अपॉन d थीटा कोएफिशिएंट ॲज इट इज थीटाची व्हॅल्यू आहे 1 अगेन. त्यामुळे ह्या ज्या टर्मला आहे त्या टर्मला फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन जर घेतलं तर आपला फॉर्म्युला येईल du अपॉन d थीटा अपॉन dv अपॉन d थीटा. आता टर्म सबस्टिट्यूट करा. व्हॅल्यू -1 अपॉन 2 आणि हीच आपली व्हॅल्यू फायनल राहील. मायनस साइन मी फक्त वेगळी लिहून दाखवली. हे आपलं फायनल आन्सर तयार झालं यामध्ये. सो फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शनची जी टर्म आहे ती या पद्धतीने सिम्प्लिफाय करायची. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीसाठी मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मी सारखं सांगते तेच की सबस्टिट्यूशन व्यवस्थित बघा, फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा, टेक्निक्स व्यवस्थित घ्या. ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे इन्व्हर्स आहेत त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत, ते नीट बघा. ते मागचं जे आहे ते सगळं पाठ असलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करता येईल आणि पटकन लक्षात येतील प्रॉब्लेम. तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात येणं सुरुवातीला महत्त्वाचं आहे. सोल्युशन लगेच सॉल्व होतं. नेक्स्ट डिफरन्शिएट. फर्स्ट फंक्शन दिलं आहे cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेकंड टर्म लिहिली आहे tan इनवर्स एक्स. फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन ह्या टर्मला डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. डेरिव्हेटिव्हमध्ये जी पहिली व्हॅल्यू दिलेली आहे ती cos इनवर्सची टर्म आहे आणि आतल्या टर्मवरून आपल्याला सबस्टिट्यूशन करत आहे. आतल्या टर्मवरून आपली सबस्टिट्यूशनची व्हॅल्यू ती मगासपासून आपली बऱ्याच ठिकाणी येत होती तीच व्हॅल्यू आहे. म्हणजे आपल्याला इथे सबस्टिट्यूट करावं लागेल x इज इक्वल टू tan थीटा. इथे मात्र सिंगल टर्म आहे त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली घ्यायचा आपल्याला. ही व्हॅल्यू आपल्याला tan थीटा सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करावं लागेल. त्यामुळे या केसमध्ये थोडासा फरक आहे. मागच्या वेळेस आपण काय फरक आहे मी नंतर सांगते. u ची जी टर्म आहे ती आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आणि ही जी टर्म आहे ती 2 थीटाचा फॉर्म्युला आपला cos इनवर्स ऑफ cos ऑफ 2 थीटा येईल आणि ही जी टर्म आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्री गेट कॅन्सल आणि थीटा येईल. याला विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि ह्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स असं आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळे कंपल्सरी या केसमध्ये ही जी टर्म आहे थीटा ती रिप्लेस करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या फॉर्ममध्ये आणि तो रिप्लेसमेंट कुठून करायचा इथून. इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. टॅनला इकडे शिफ्ट करा, थीटा गेट टॅन इनवर्स एक्सच्या फॉर्ममध्ये थीटाची व्हॅल्यू मिळेल. ती इथे सबस्टिट्यूट करायची. सो यूज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स आणि व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती काय आपली टॅन इनवर्स एक्स. आणि ह्या दोन्ही टर्मला आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सनी. डेरिव्हेटिव्ह घ्या du अपॉन dx इज इक्वल टू 2 आणि डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्सचा आपला बेसिकच फॉर्म्युला आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेम प्रोसिजर dv अपॉन dx. टर्म काय येईल इथे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि ह्या दोन्ही टर्मचा यूज करून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड. म्हणजे du अपॉन dv ची जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. फॉर्म्युला du अपॉन dx अपॉन dv अपॉन dx. ही जी टर्म आलेली आहे ती सबस्टिट्यूट करूया. तर 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअर जो आहे तो एकमेकांना कॅन्सल होईल आणि 2
अपॉन 1 शिल्लक राहील विच इज 2. म्हणजे du अपॉन dv ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली सूच्या फॉर्ममध्ये. यापैकी हे एक्झाम्पल जे आहेत ते आपण सॉल्व करायचे. बरेच एक्झाम्पल अगदी सोपे आहेत, त्या पद्धतीने सॉल्व करा. सोपे असल्यामुळे हे टर्म्स अगदी 2 मार्काच्या आणि हार्डली 3 मार्काच्या पण काही काही एक्झाम्पल येऊ शकतात. पण खूप सोप्या टर्म्स आहेत. व्यवस्थित बघा. सबस्टिट्यूशन मेथड जनरली सगळीकडे यूज करायचं आहे आणि त्या पद्धतीने व्हॅल्यू जे आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये तुम्हाला घेता येईल. अजून एक एक्झाम्पल घेऊया जे छोटंच आहे. डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन दिलं आहे 3x विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन आहे लॉग ऑफ बेस x ऑफ 3 अशा फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आणि बेस x असल्यामुळे थोडासा बेस सेपरेट करून घ्यायचा. ह्या टर्मला डायरेक्ट डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x नी. टर्म येईल du अपॉन dx इज इक्वल टू 3x इंटू लॉग ऑफ बेस. हे इथे कंप्लीट झालं. याला काहीच चेंजेस नाही करायचं. इथं मात्र सिम्प्लिफिकेशन करावं लागेल तुम्हाला. बेस सेपरेट करून घ्यायचा. लॉग ऑफ x हा सेपरेट झाला आणि ह्या टर्मला सिम्प्लिफाय जे आहे ते u अपॉन v चा फॉर्म्युला घेऊन सिम्प्लिफाय करता येतं. किंवा तुम्ही एक्सपोनेन्शियल आणि ह्याचं अपोजिट फॉर्म सुद्धा घेऊ शकता. पण सिम्पल आहे, सिम्पलच राहू देत आणि त्याच पद्धतीने त्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घ्यायचं. आता ह्या टर्मला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x नी. वर कॉन्स्टंट आहे आणि खाली व्हेरिएबल आहे, तरी पण आपल्याला u अपॉन v चा जो फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा आहे. dv अपॉन dx इज इक्वल टू सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज 0 मायनस फर्स्ट ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड इज 1 अपॉन x अपॉन सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर ह्या पद्धतीने ही टर्म येईल. सो इंटू 0 असल्यामुळे ही टर्म 0 होईल आणि ही जी व्हॅल्यू आहे ती मायनस लॉग ऑफ 3 इंटू 1 अपॉन x. तो 1 अपॉन x मी पुढे लिहिते अपॉन लॉग ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो आहे तो x इथे मल्टिप्लाय होईल. सो मायनस साइन मध्ये लिहिते मी लॉग ऑफ 3 अपॉन x इंटू लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो आहे तो dv अपॉन dx इथे कंप्लीट होईल. यालाच थोडंसं सिम्प्लिफिकेशनची आवश्यकता आहे. हे लगेच सिम्प्लिफाय झालं, याला काहीच आवश्यकता नाही आहे. आपल्याला जे पाहिजे तेच घेऊया. फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड डेरिव्हेटिव्हचा फॉर्म पाहिजे. du अपॉन dx अपॉन dv अपॉन dx हा जर टर्म आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 3x इंटू लॉग ऑफ 3 अपॉन ही टर्म मायनस लॉग ऑफ 3 अपॉन x लॉग ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. अपॉनला हा इथे मल्टिप्लाय होईल न्यूमरेटरला. लॉग 3 ला लॉग 3 कॅन्सल होईल. म्हणजेच आपली टर्म मायनस साइन जी आहे ती मध्ये मी लिहिते 3x. याचा रेसिप्रोकल जरी तुम्ही विचारात घेतला तरी चालू शकतं. लॉगला लॉग कॅन्सल आणि हा इथे न्यूमरेटरला येईल x इंटू लॉग ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. यावेळी हे जे आहे ते पॅरामेट्रिक फंक्शनचे बऱ्यापैकी मी प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेले आहेत. उरलेले प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करायचे आणि याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची. ती आपण पुढच्या तासाला बघूया. ह्याच्यातले जे प्रॉब्लेम्स उरलेले आहेत ते सॉल्व करा. मला सर्वांनी ते ॲज अ होमवर्क म्हणून सेंड करायचे आहेत. कंपल्सरी प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. नसेल सॉल्व होत तर मला विचारा, फोन करून विचारलं तरी चालेल. जिथपर्यंत तुम्हाला सॉल्व करता येतं तिथपर्यंत सॉल्व करून नंतर दाखवलं तरी चालेल. तुमच्या पद्धतीने तुम्ही मला विचारू शकता. फक्त व्हॅल्यू ज्या आहेत त्या सॉल्व कराच आणि सॉल्व एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करून बघा. उरलेल्या पुढची जी कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा आपण नंतर बघूया पुढच्या तासात.